नमस्कार मित्रांनो, मी जगन्नाथ गुरव. आपल्या महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहोत ते वरची पेठ राजापूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपण समोर पाहत आहात हे आहे वरची पेठ येथील श्री महापुरुषाचं मंदिर आहे आणि आज इथे दीपोत्सव साजरा होणार आहे. तर त्यासाठी आपण इथे आलेलो आहोत दीपोत्सव पाहण्यासाठी. खरोखरच खूप चांगला कार्यक्रम असतो तर आणि खूप पाहण्यासारखा असा कार्यक्रम असतो. सुंदर रांगोळी वगैरे काढलेली असते. तसंच इथे खूप पणत्या लावलेल्या आहेत आणि इथे आता सर्व जे मंदिर आपल्याला दिसत आहे ते दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघणार आहे. तर आता थोड्याच वेळात इथे आता दीपोत्सव सुरू होणार आहे. तर आपण जाऊन पाहूया की कशा प्रकारे इथे आता तयारी चालू आहे दीपोत्सवाची.
मंडळी आता आपण आहोत ते वरची पेठ येथील जे महापुरुषाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आता दीपोत्सव हा उत्सव साजरा होणार आहे. त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. मंडळाची काही प्रमुख मंडळी आहेत त्यांच्यावरून आपण जाणून घेणार आहोत की या दीपोत्सवाविषयी. हा जवळ दीपोत्सव किती वर्ष चालू आहे, तसंच हा कसा साजरा केला जातो. ही आम्ही वाडीचे महापुरुष मंडळाचे सगळे सेवेकरी असून ह्या महापुरुष मंडळाचे सेवेकरी आहोत आणि या मंडळाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी हा दीपोत्सवाचा कार्यक्रम गेली 2 वर्ष याच पद्धतीने राबवून एक चांगल्या प्रकारचं आम्ही वाडी एकत्र मिळून वरची पेठ महापुरुष मंडळ एकत्र येऊन या ठिकाणी हा दीपोत्सवाचा कार्यक्रम आम्ही साजरा करत आहोत. ह्याचं औचित्य एवढंच साधून की त्यानिमित्त आमचे दर सोमवारी या ठिकाणी एक महापुरुषाची आरती असते आणि आरती आम्ही सर्व मंडळ आमच्या वाडीची जी मंडळी आहे हे लहान थोर सर्व मंडळी महिला मंडळ हे एकत्र येऊन आम्ही आरतीचा कार्यक्रम नेहमी करत असतो. हा दीपोत्सव कार्यक्रम या दीपावलीच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम गेली 2 वर्ष सतत सातत्याने चांगल्या प्रकारे करत आहोत. 285 आम्ही मांडणी करू. ती मांडणी केल्यानंतर ती प्रज्वलन आमच्या वाडीतील महिला पुरुष बंधू भगिनी यांच्या सगळे तर्फे आम्ही हे सगळं प्रज्वलन करणार. अच्छा, मग पूर्वतयारी काय करावी लागते साधारण. पूर्वतयारी काय पणत्या घेणे, रांगोळी काढणे असं सगळं काय असतं. सफाई कारण नियोजनाबद्दल काय विचारच नाही, कारण नियोजन तर नेहमीच चांगलं असतं. कारण दरवर्षी इथे होणारे जे कार्यक्रम हे आपल्या चॅनलवर होतच असतात, तर आपण नियोजन पाहतोच. खूप सुंदर नियोजन असतं. आता हा दीपोत्सवाचा कार्यक्रम जो आहे हा आमच्या वाडीचे मान्यवर 2 व्यक्ती आहेत. एक सुभाष चव्हाण आणि अजित पतियानी यांच्या हस्ते आम्ही हा दीपोत्सव उद्घाटन करत आहोत. अच्छा, धन्यवाद.